नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर. आता सोमवार होता आणि सोमवारी ना आमच्याकडे 3-4 प्रकारच्या भाज्या केल्या जातात आणि उपवास जो आहे ना तो केळीच्या पानावरच सोडतात. तर दिवसभर काय काय झालं ना ते मी तुम्हाला आधी सांगते. सकाळी मी विवानला सोडायला गेले, त्याच्यानंतर एका बँकेमध्ये गेले आणि बँकेतून बाहेर आले तर माझी गाडीच चालू होत नव्हती आणि शेवटी कंटाळून मी गाडी तिथेच सोडली आणि मेकॅनिकला सांगितलं की तुम्ही जाऊन रिपेअर करा आणि त्याच्यानंतर त्यांनी रिपेअर केली. मग मी पुन्हा घ्यायला गेले आणि मग गाडी रिपेअर झाल्याच्या नंतर ना मी गेली केळीची पानं आणायला. दरवर्षी ना मी ज्या केळीच्या झाडाची पानं आणते ना ती पानं फार वरती होती आणि वरती चढणं ते शक्य नव्हतं. परत पावसामध्ये ना मी पानं शोधत होते आणि मला फायनली भेटली. त्यानंतर ना भरपूर पावसामध्ये ती पानं मी घरी घेऊन आले, स्वच्छ धुतली पहिल्यांदा आणि वाळत ठेवली आणि त्याच्यानंतर ना स्वयंपाकाला लागले. ह्या सगळ्या राडामध्ये ना मला वाजले होते संध्याकाळचे 4:30 नंतर मी पटापट स्वयंपाकाला लागले. 6 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता. त्याच्यानंतर मिस्टर आले आणि त्याच्यानंतर ना आम्ही पटकन जेवण घेतलं, कारण मी सुद्धा दिवसभर खूप दमले होते, त्याच्यामुळे जास्त भूक लागली होती आणि मुलं सुद्धा खूप एक्सायटेड होते कारण केळीच्या पानावर जेवण करायचं होतं. छानपैकी गरम गरम चपात्या केल्या, कारल्याची भाजी केली, मेथीची भाजी केली, भजी आणि त्याचबरोबर आळू वड्या, डाळ आणि इंद्रायणी राईस. श्रावणी सोमवार हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचं व्रत आहे, जो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व्रत म्हणून केला जातो. श्रावण महिना सुमारे जुलै ते ऑगस्टच्या महिन्यांच्या दरम्यान येतो, जो विशेषतः शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र असा मानला जातो. श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्व सुद्धा तितकेच आहे. पापांची शुद्धी या महिन्यामध्ये केली जाते, म्हणजे या दिवशी व्रत केल्याने पापांची शुद्धी होते आणि आत्मिक शांती मिळते असे मानले जाते. श्रावणामध्ये सोमवारी भगवान शिवाची उपासना केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. ही माहिती आणि त्याचबरोबर माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.